माझा हा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या मुलांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. तसंच सगळ्या प्रकारची पिठं मुलांच्या आहारामध्ये असले पाहिजेत. जसा माझा हा प्रयत्न आहे तसा तुमचासुद्धा असेल ना. प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी योग्य असा आहार घेतला पाहिजे, पण तसं होत नाही. मुलं भाज्या खात नाही, त्याशिवाय भाकरी वगैरेसुद्धा खाणं टाळतात. तर अशा वेळेस तुम्ही अशी ही रेसिपी ट्राय करू शकता, जी खूप पौष्टिक आहे, बनवायला अतिशय सोपी आहे. यासाठी आपल्याला फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर इथं मी रात्री मेथी छान अशी निसून घेतली, शिवाय धुवून सुद्धा ठेवली होती चाळणीमध्ये. तर मेथी अतिशय कोवळी होती, त्यामुळे याच्या मी भरपूर काड्यासुद्धा तशाच ठेवल्या होत्या. त्यामुळे मेथी अतिशय अशी बारीक चिरून घ्यायची. खूप मोठ्या मोठ्या याच्या काड्या ठेवायच्या नाही, छान अशी बारीक चिरून घ्यायची. किंवा तुम्ही नुसता पानांचा जरी वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे. मेथी मी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. हे बघा, इथे सगळी मेथी माझी चिरून झालेली आहे. इथं मोठ्या परातीमध्ये मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं तुमच्याकडे जे कोणते पीठ असेल ते तुम्ही वापरले ना तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यासोबतच 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या आणि अगदी थोडंसं आलं घालून हे छान असं ओबडधोबड वाटून घेतलं होतं. यामध्ये पाणी वगैरे घातलं नाही. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा, ज्याचा स्वाद यामध्ये खूप भारी येतो. त्यानंतर इथं थोडेसे तीळ घातले, थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे, का तर आपण मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे त्यामुळे. त्यानंतर इथं मी धना पावडर घातलेली आहे. कोणतंही थापाटं किंवा थालीपीठचा जो प्रकार असतो ना त्यामध्ये धना पावडर आणि कांदा खूप जास्त भारी लागतो, चव खूप अप्रतिम येते. त्यामुळे यामध्ये मी कांदा घातलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीकसर चिरून यामध्ये घालायचा. त्यानंतर इथं मी चिरून घेतलेली मेथीसुद्धा यामध्ये घातलेली आहे. आता थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला धापाटं व्यवस्थित असं थापता येईल. बरं, आमच्याकडे याला धापाटं म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ना मला कमेंट करून जरूर सांगा. तर आपण भज्याला ज्या पद्धतीचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ भिजवायचं. किंवा जर हे पीठ खूप घट्ट जर भिजवून घेतलं ना तर थालीपीठ वातट होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे पीठ सैलसर भिजवून घ्यायचं, जेणेकरून जे धापाटं किंवा थालीपीठ आहे ते खुसखुशीत व्हायला मदत होते. यासाठी आपण भाजणी वगैरे काहीही केली नाही, सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हे खूप पटकन बनून तयार होतं. आता हे 10 मिनटं मी व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. नेहमी आपण चपातीला जेवढा उंडा घेतो ना अगदी त्याच प्रकारचा इथं घेतलेला आहे. एक छानसा असा कॉटनचा कपडा घ्यायचा, छान भिजवून घ्यायचा आणि त्यावरती हे धापाटं आपल्याला थापून घ्यायचं आहे. हे बघा, जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तर पहिलं दुसरं तुमचं बिघडू शकतं. त्यानंतर एकदा हात बसला की व्यवस्थित असं हे थापलं जातं. धापाटं थापत असताना ते छान असं पाण्यामध्ये हात घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचं, म्हणजे ते छान असं पातळ होतं, व्यवस्थित असं थापलं जातं. पीठ घट्ट झालं तर थापायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे पीठ खूप जास्त घट्ट करायचं नाही, सैलसर ठेवायचं, म्हणजे ते पटपट थापलं जातं, खूप जास्तीचा वेळ लागत नाही. होता होईल तेवढं पातळ थापून घ्यायचं आणि मध्ये याला एक होल करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला भाजत असताना यामध्ये तेल सोडता येतं. हे बघा, जाड अजिबात ठेवायचं नाही, छान असं पातळ थापून घ्यायचं. तर इथं मी एक तवा छान असा गरम करून घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती हलक्या हाताने हा थालीपीठचा रुमाल सोडायचा आणि पाण्याचा हात लावायचा, म्हणजे थालीपीठ तुटत नाही, छान असं अलगद निघलं जातं. थोडंसं तेल सोडायचं आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून अगदी मिनिटभरासाठी हे वाफवून घ्यायचं. गॅस बारीक केला होता, पुन्हा गॅस थोडासा मोठा करायचा, मध्यम मीडियम गॅस करून हे थालीपीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं. थोडंसं तेल पुन्हा एकदा सोडून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता.
किंवा तुम्ही इथं बटरचा वापर करू शकता किंवा तुपात जरी भाजून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. दोन्हीही साईडनी खमंग हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त याला रंग येतो आणि चव देखील अप्रतिम लागते. तर अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी इथं बनवून घेतलेलं आहे. खूप पटपट होतात, यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि जरी तुम्ही टिफिनला जरी देणार असाल ना तरीसुद्धा खूप छान राहतात. त्यामुळे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. आता यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडून घेतलं आणि याच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतलं. लगभग याच पद्धतीने सगळे मी बनवून घेतले होते. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. का तर अशा छान छान रेसिपी बनवण्यासाठी मला थोडंसं मोटिवेट होतं. त्यामुळे जरूर लाईक करत जा. तुमचे लाईकमुळे मला समजतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तुमचे लाईक आणि कमेंट एक मात्र माध्यम आहे की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते समजण्यासाठी. त्यामुळे तुमचे सजेशन मला जरूर कळवत जा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे धपाटे किंवा थालीपीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने यासोबतची जी लसणाची चटणी आहे ना ती ह्यासोबत खूप भारी जाते. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. नसेल पाहिला तर एकदा जरूर बघून घ्या. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता. खूप भारी लागतात. त्यामुळे रेसिपी जरूर